माझं जेवण झालं, मला जेवढं खायचं होतं खाल्लं गेलं. आता एवढी बगर उरलेली. किती आहे? एवढी. बोल काय म्हणणं आहे तुझं? घे थोडीशी, घेऊन घे भाऊ. असं जर कधी आता माझं पोट भरलंय तर मी ती का खाऊ? मग आता हे 2 घास बी तुला जड होत आहेत का? वाया जाईल ना ते. मग ते आता ते वाया जाईल म्हणून तुम्हाला खाऊ घालतोय का? मग थोडं तू घेऊन घे, थोडं मी घेऊन घेते, मला बी हलकं होऊन जाईल मग ते. पण तू खाऊन घे ना, तुला खायचं असेल तर. आता तू जर कधी नाही खाणार तर मला नावीलाच तर खावंच लागेल. आणि आज तर खाऊन खाऊनच माझी तब्येत वाढून चालली आहे खरं म्हणजे. विषय तो नाही आहे. विषय हा आहे की रोज जेवण झालं की मी अशी प्लेट ठेवली की बाई मम्मी झालं माझं जेवण, तर लगेच तुझं काय ना काय असं थोडंसं पडलेलं राहतं की नाही एवढं घेऊन घे ना म्हणजे सर्व संपून जाईल, एवढं घेऊन घे ना म्हणजे सर्व संपून जाईल. मग आता हे काढशील, मी फ्रीजमध्ये ठेवेल, मग हे उद्या खाऊ, त्यापेक्षा घेऊन घे ना आता. पण जर कधी माझं पोट भरलं आहे तर तू कशाला मग एवढा आग्रह करते तू? अरे पण थोडंच आहे ना आता. अरे पण घे थोडं. प्रत्येकाच्या नाही 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 नको 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 नाही 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 प्रत्येकाची आता आई. नावीलाच तर मला खावं लागेल. आता एवढा का वाया घालू का? कमवायला किती हे लागतं तुम्हाला काय? अरे हो बाई, मला सगळ्या गोष्टींची किंमत आहे, गोष्ट ती नाही आहे. पण भरलंय ना माझं पोट. आणि तू खा ना, तुला गरज आहे खाण्याची. बघ कशी होऊन गेली तू, किती बारीक होऊन गेली तू. तुला गरज आहे. उपवास तुझा आहे, तुझ्यासाठी मी बगर खाल्ली, बाकी मला भाजीपोळी खायची होती. हां, तुझा उपवास आहे, तुझी बगर उरली आहे, मग मला का मग तू आग्रह करते खायला? उरलं तर ठेवून दे ना फ्रीजमध्ये, उद्या खाल्लंच आहे. ते घरामध्ये थोडीशी भाजी उरो, काही पण खिचडी उरो, काय थोडं उरलं की लगेच आई ही व्यक्ती अशी असते की सांगते की नाही घे थोडंसं खाऊन घे, संपवून टाक, थोडंसं खाऊन घे, संपवून टाक. हे प्रत्येक घरामध्ये असतं. ज्याची मम्मी असं करत असणार ना, प्लीज कमेंट करून सांगा की तुमच्या घरी पण हे असाच किस्सा घडतो. थांब आता ते पप्पांना विचारून बघते. किती खाऊन घेतील तर बरं होऊन जाईल.